जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील अंजनी नदीला एक मोठा पूर आला आणि त्याचवेळी मासेमारीसाठी गेलेले सुरेश भील हे एका झाडावर अडकून पडले। तब्बल 7 तास त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। खाली अंजनी नदी खवळलेली, तर झाडावर ज्या ठिकाणी ते आधार घेऊन बसले होते त्या ठिकाणी सर्प। अशा परिस्थितीत तब्बल 6 ते 7 तासाच्या थरारानंतर ते सुरक्षितपणे बाहेर आले। आपण आता याच ठिकाणी आहोत, चावलखेडा या ठिकाणी, ज्या ठिकाणी ते झाडावर अडकलेले होते। समोर जे दिसतंय याच झाडावर सुरेश भील जे आहेत ते आसरा घेऊन बसलेले होते तब्बल 6 ते 7 तास आणि त्यानंतर रात्री 8:30-9ला त्यांची सुखरूप नदीच्या बाहेर ते निघाले। याचबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सुरेश भील आणि ग्रामस्थ आहेत। खरं म्हणजे ग्रामस्थ देखील सर्व त्यांना वाचवण्यासाठी एकवटलेले होते। दादा, काय सांगाल, काय करायला गेले होते नेमके तुम्ही? ते तुम सांगू दादा, आयरन बोलू ना। आयरन देखा आपली जो फर्जी आपली नीलकंठी स्कूल तोडून मी उतरलो। जे आपले जाई अटकेल जाई ते जाई काढासाठी तसे मागून पाणी घे। पाणी यानंतर मग ते पाणी जास्त फास्ट होई घेवा असं पाणी पाहिजे आपलं टूपवर। मग या आपला होता त्या बंटू दादा, या बबलू दादा, पोलीस वाडी या देखील मला तू बाहेर निघ बो असा मग मला जाई काढणे बो। पण झाडो जो चढलो मी तर मन मागे 2 जण चढ घ्या झाडवर। पण ते त्यातले कस काय फेकू बो असा एक होता, एक नागिन सवा बिलास नाही, एक काळा डमे होता। मग झाडो चढत होतं, झाडो ते जका डांगा मोडेल तडे। पण आता आपलं जीव वाचन होतं, पाणी वाढेल होतं। पण येस ना जो सहकारी आपला लोक ना त्याने फोन घेऊन करत तडे डॅमला फाट्या बंद करावा तुम्ही, तर आपलं जीव वाचणं बा असा म्हणजे आभारी बा मी असा। किती तास होते तुम्ही? मी म्हणजे कम से कम 6 तास होतो मी। रात्री 8:30 उतरून मी दळू स्वतः पोहत आले? हा, स्वतःहून विचार जेपीसन। पण कसं आहे आपलं जीवदान देवासाठी आपला होता मायबाप दोरगे आणत बा। पण आपलं कसं तुम्हाला पोहता येतं म्हणून तुम्ही ते मग पण येस आपलं सुरक्षा ठेवलं होतं बा। तू को लडके तुला वाचली बा असं। पण येस आपलं वाचलं बा। येस नाही पोलीस पाटील, बबलू दादा, मंटू, समाधान या हे वाचलं आपले। आता नेमकं ज्यावेळी झाडावर अडकलेले होते, मग आपल्याकडून ग्रामस्थांकडून नेमके काय प्रयत्न सुरू झाले यांना वाचवण्यासाठी? ग्रामस्थांना तर अशी माहिती मिळाली की बुवा गावात सुरेश आयरे जो आहे तो झाडावर अडकलेला आहे बुवा, आणि तीव्र पूर असल्यामुळे तिथं गावकऱ्यांनी दोरांच्या साह्याने टूप वगैरे टाकले। बाकीचे गावकरी मध्ये गावात मासेमारी आहेत ना, त्यांच्या जवळनं ते टूप वगैरे आणले आणि ते दोराला बांधून तिथं प्रयत्न केला। पण पाणी एवढं प्रवाहाने होतं की तिथं कुठलाही चालत नव्हता पर्याय। पण विषय असा झाला की प्रशासक, पोलीस प्रशासक किंवा महसूल अधिकारी, ते सर्व अधिकारी आले इथं आणि अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला। त्यानंतर मग ते पाट्या वगैरे टाकून ते पाणी कमी केलं आणि मग त्या भावाला थोडं पाणी कमी झाल्यानंतर त्याची इकडनं बोलचाल गावकऱ्यांनी केली आणि मग त्याला उतरण्यास सांगितलं। आता खरं म्हणजे रात्रीचा किर्र अंधार होता, अशा परिस्थितीमध्ये नेमकं यांना बाहेर काढण्यासाठी आपण ग्रामस्थांनी कसे प्रयत्न केले? म्हणजे मोबाईलचा टॉर्च असेल, बॅटरी असेल, आवाज देऊन असेल, कशा पद्धतीने त्यांना नदीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले? रात्रीच्या खूप अंधार असल्यामुळे आम्ही बाहेर पिंपरीवरनं मोठे 2 फोकस पण आणले होते सर्व गावकऱ्यांनी मिळून। आणि बॅटरी पण त्याला त्याच्यासोबत आमच्या बोलणं सुनलं सतत चालू होतं की तू उडी मारतो, घाबरत होता की मला साप हे करून टाकते। त्याच्यामुळे त्याला आम्ही सतत बोलत होतो की तू काही टेन्शन नको करू, आम्ही आहे तिथपर्यंत, आहे तर तुझ्या जवळच आहे, फक्त लांब आहे। आणि आम्ही तू कधी उडी मारशील तर आम्ही त्याचा दोर वगैरे टाकून त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होते। पण तुमचा त्यांच्याशी संवाद सतत सुरू होता का? म्हणजे संवाद सुरूच होता। आम्ही इथे रस्त्यावरच उभे होतो, म्हणजे जायला आम्हाला पण अडचण येत होती। आम्ही टूप टाकले, दोर टाकले, पण ते काही आमचे प्रयत्न सफल नाही झाले। ते पोहत कसे बाहेर आले? ते पाणी कमी झालं ना, मग त्यांना आम्ही सांगितलं की तू आता येऊ शकतो का? त्यांनी सांगितलं मी आता येऊ शकतो। त्यांनी उडी मारली, आम्ही त्यांना बॅटरी वगैरे दाखवून आम्ही त्यांना बरोबर काठावर घेतलं। आता तू काय सांगशील, म्हणजे या सर्व ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणात जमलेली होती? प्रथम गोष्ट म्हणजे आमचे जे गावाचे सगळे मंडळी होती, सगळे जितके पण नागरिक होते सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं, सगळ्यांनी सांगितलं। परत आपले जे पोलीस स्टेशनवाले होते आपले धरणगावचे ते पण आले, आमचे तलाठी आहेत अनिकेत कडे हे पण तिथं उपस्थित होते, त्यांनीही प्रयत्न केले। गावचे पोलीस पाटील, सरपंच, गावचे नागरिक सगळ्यांनी इथं खूप प्रयत्न केले
दोर वगैरे टाकले. सुरेश भाऊ बाहेर आल्यानंतर एकच आनंद झाला का सगळ्यांना? सगळ्यांना आनंद झाला. सगळं गाव तिथं उपस्थित होतं त्यावेळेस, कारण की ते गावचे नागरिक आहेत ना, त्यांना वाचवणं आपलं प्रथम कार्य आहे. तर निश्चितच सुरेश भिले यांनी मृत्यूसोबत जे आहे तब्बल 7 तास झुंज दिली. खरं म्हणजे खाली अंजनी नदी खवळलेली तर वरती विषारी साप, अशा दुहेरी संकटात अशा मृत्यूचं दुहेरी रूप बघितल्यानंतर सुरेश भिले यांनी स्वतः नदीतून पोहत पोहत रात्री ते बाहेर आले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी देखील एक सुटकेचा निश्वास सोडला. परंतु या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चर्चा परिसरात सुरू आहे आणि देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या निमित्ताने आल्याचं ग्रामस्थ सांगतायत. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.